निवडणूक प्रक्रिया उत्साहात या ठिकाणी सुरू झालेली आहे। आज सातारा या ठिकाणी मतदारांचा नक्कीच उत्साह असेल। चांगली ट्रिप करून आलेले आहेत, फ्रेश मूडमध्ये असतील आणि या फ्रेश मूडमध्ये नक्कीच परिवर्तनाच्या दिशेने ते मतदान करतील असा मला पूर्ण विश्वास आहे। आणि पुनश्च एकदा राजांचा, शंभूराजांचा आणि मकरंदाबांचा सन्मान जिवंत ठेवण्यासाठी आणि त्यांची ताकद दाखवून देण्यासाठी मतदार या ठिकाणी माझ्या पाठीशी उभे राहतील असा मला पूर्ण विश्वास आहे। ट्रिपचा मोठा असा हे होणार नाही परिणाम कशाचा? या ट्रिपचा परिणाम कशा? नाही, ट्रिपमुळे उत्साही झालेत, सगळे आनंदी झाले। ट्रिपमध्ये माझ्याच चर्चा होत्या सगळीकडे, काही काळजी करू नका। ट्रिपमध्ये सगळ्यांची इच्छा आहे की माझ्या पाठीशी उभं राहायचं। अर्थात काही राजकीय बंधनं असल्यामुळं नेते जरी सांगत नसले तरी मतदारांमध्ये माझ्याबद्दल खूप प्रेम असतं आहे। मतदारांनी मला खूप प्रेम दिले, त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। मतदान फुटेल या भीतीपोटी ही सहल काढली गेली होती भाजपनं, पण त्याचबरोबर तुम्हाला राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, जो जिल्हा परिषदेचं राजकारण जे झालं होतं त्याच्यानंतर हे सगळं तुमच्या बाजूने काही वातावरण तयार झालं होतं, काय सांगाल? म्हणजे आत्ता वाटतं का की तुमच्या बाजूने? नक्कीच ॲक्च्युली युतीतले जे दोन पक्ष आहेत, राष्ट्रवादी आणि शिवसेना, यांनी नेहमीच या जिल्ह्यामध्ये संघर्ष केला आहे BJP बरोबर। त्यामुळे नक्कीच त्यांच्याविषयी प्रेम या दोन्ही युतीतल्या पक्षांना असण्याची काहीच आवश्यकता नाही। आणि BJPच्या नेत्यांनी वारंवार युतीच्या नेत्यांचा अपमान केलेला आहे, त्यांना वारंवार खाली मान घालायला लावलेली आहे। त्यामुळं साहजिकच त्यांचे सर्व कार्यकर्ते या बाबतीत प्रचंड हे आहेत, चिडलेले आहेत आणि त्यांची इच्छा आहे की या निवडणुकीतून आपण या नेत्यांचा, या मातीतल्या सुसंस्कारी नेत्यांचा हिसका या गुरमीत असलेल्या नेत्यांना दाखवावा।